नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने आमच्या आगरी पद्धतीतलं ओल्या बोंबलांचं कालवण करून दाखवणार आहे। तर त्यासाठी हे ओले बोंबील घेतलेले आहेत, साधारण 3 ते 4 बोंबील आहेत। इथे चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, हळद, आगरी मसाला, धना पावडर, मीठ आणि इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर अशी बघा जाडसर अशी वाटून घेतलेली आहे आणि तेल लागणार आहे। चला तर आता आपण कसं करायचं ते पाहूया। तर आता मी ज्या पातेल्यामध्ये आपल्याला बोंबील शिजवायचे आहेत त्याच्यासाठी पातेले घेतलेले आहे आणि यामध्ये मी आता हे बोंबील घालते। अगदी साधी सोपी पद्धत आहे ही। हळद, आगरी मसाला, मसाला आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचा आहे। धना पावडर, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं हे वाटण घातलेलं आहे, भरडसरच वाटून घेतलेलं आहे, हे ठेचून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ, एक पळी तेल आणि हा चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ पण आपल्याला हवा तेवढा आपण घालायचं आहे, आंबट किती हवंय ते। आता मी हे हाताने सगळं मिक्स करून घेते आणि आता तुम्हाला किती पाणी हवंय, म्हणजे मी जास्त रस्सा नाही ठेवणार आहे, तर मी एकदम थोडंसं हे बघा, कारण की बोंबलांना पण पाणी सुटेल नंतर, थोडंसंच घातलेलं आहे। आणि आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। गॅस ऑन केलेला आहे आणि हे बघा फक्त मिक्स करून असं मी आता एक उकळी काढायची आणि मग झाकण ठेवून आपल्याला हे बोंबील शिजून घ्यायचे। मस्त उकळी आलेली आहे आणि हे जास्त मिक्स नाही करायचे चमच्याने, नाहीतर मग ते कसे सगळे विरघळतात। बोंबील कसे नाजूक असतात ना, तर मग ते सगळे रश्श्यामध्ये विरघळतील। तर आता उकळी आलेली आहे, झाकण ठेवते आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला 5 ते 7 मिनिटं हे शिजवून घ्यायचे। तर आता 7 ते 8 मिनिटं होत आली आहेत आणि आपण आता चेक करूया। बोंबील शिजायला काही जास्त वेळ नाही लागत आणि हे बघा शिजलेले आहेत बोंबील। तर आता इथे मी गॅस बंद करते, जास्त मिक्स नाही करायचे आणि तुम्हाला किती रस्सा वगैरे हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करायचं आहे। तर आता मला हे एवढंच म्हणजे कालवण बस झालं, तर मी आता गॅस बंद करते। कोथिंबीर घालते वरून थोडी आणि आता हा आपला आगरी पद्धतीचा साधा सोपा बोंबलांचा रस्सा तयार आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये हा आमच्या आगरी पद्धतीतला ओल्या बोंबलांचा आंबट किंवा कालवण किंवा रस्सा काही तुम्ही म्हणू शकता तयार आहे। आणि तेल देखील एकदम कमी लागलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जशा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ बघता येतील। तर चला, तर मग कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।